मित्रांनो मॅगी टेस्ट केली आहे, खूप छान झाली आहे आणि रोहितला थँक्स बोलतो मॅगीसाठी. मित्रांनो इकडे सह्याद्रीतली कॉफी आणि मित्रांनो समोर बघा वंदे भारतचा व्ह्यू, समोरून वंदे भारत जाते मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आंबेलकर, तुमचं सर्वांचं सौंदर्य रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो आज आपण पळसदरीला सोनगिरी किल्ल्यावर आलो. आपल्या पाठीमागे सोनगिरी किल्ला दिसतोय, तर आपण तिकडे आता जाणार आहोत. आणि इकडे मित्रांनो समोरच सोनगिरी किल्ला आहे आणि इकडचा आजूबाजूचा परिसर बघू शकता, एकदम क्लायमेट खूप छान आहे. आणि मित्रांनो इकडे समोर पळसदरी स्टेशनच्या इकडेच समोरच ट्रॅकमधून आल्यावर इकडे सोनगिरी किल्ला आहे. तर पुढे जाऊन दाखवतो. असं थोडं 1-5 मिनटाचं अंतर आहे ट्रॅकमधून चालायचं. आणि मित्रांनो इकडे ट्रॅकमध्ये चालताना लक्ष द्या, थोडा ट्रेन वगैरे येतील त्याच्या मेल. आणि हा पुणे मुंबई एक्सप्रेसची लाईन आहे, इकडे समोरून मेल येते. आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे आपला मित्र रोहित आला आहे ट्रेकसाठी. रोहित. आणि मित्रांनो थोड्या पुढे आल्यावर इकडे असा सुरंग लागतो आणि त्याच्याच बाजूला इकडे छोटीशी पायवाट आहे. त्या पायवाटेने आपल्याला जायचं आहे. आणि इकडे छोटासा असा असे निशाणे दिले आहे आणि इकडे छोटे छोटे असे वॉटरफॉल आहेत, त्याचा पण मित्रांनो तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि मित्रांनो सह्याद्रीत फिरताना जरा आपली स्वतःची पण काळजी घ्या, कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलात साप वगैरे असतात, जरा लक्ष देऊन. आणि मित्रांनो इकडे थोडं पुढे आल्यावर ना असं छोटे छोटे असे बोर्ड पण दिलेले आहेत, किल्ले सोनगिरी आणि गड किल्ले. आणि मित्रांनो इकडे एक छोटासा वॉटरफॉल आहे, खूप सुंदर असा आहे. मित्रांनो जंगलात कुठल्या रानभाज्या असतील तर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो हे बघ इकडे छोटीशी एक गोगलगाय आहे. आणि मित्रांनो ह्या फुलांना तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. एक सह्याद्रीत एक छोटीशी बालपणाची एक आठवण दिसली. हे फुलाच्या खाली जे कवटीसारखं दिसतंय त्याचा आम्ही गम म्हणून वापर करायचो शाळेत असताना. तर कोणी अशी त्याचा वापर केला आहे नक्की कमेंट करून सांगा. पण आम्ही इकडे समोसे घेऊन आलो होतो, आता समोसे आम्ही खाऊन घेणार आहेत आणि पुढे ट्रेकला सुरुवात करू. मित्रांनो इकडे चटणी आणि समोसे आहेत, आता आम्ही खाऊन घेतो. आणि इकडं मित्रांनो असं ना हे खडखड दगडांची वाट आहे, जरा सांभाळून पावसात ना, कारण
पायावर दगड वगैरे पडण्याची शक्यता असते जास्त. मित्रांनो इकडे रोहित मित्र आपला दगडांची निशाणी लावतोय, म्हणजे दिशाभूल झाली नाही पाहिजे म्हणून. अरे बघ छोटे छोटे असे लावले आहेत. तुम्हाला ते नेक्स्ट टाइम दिसणार नाहीत कारण खूपच मोठे ठेवले आहेत त्याने. आणि आता आपण थोडंसंच राहिलं आहे ट्रेक करायचं. आणि मित्रांनो आपल्याला एक खडतर असा पॅसेज आहे चढायचा. आणि इकडे बुळबुळीत आहे त्यामुळे जरा सांभाळून. मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा, एकदम क्लासिक व्ह्यू. बघा आपला छोटासा शेवटचा टप्पा राहिला आहे, तो सर केल्यानंतर आपण वरती टोकावर जाऊ. आणि आपल्या पाठीमागे व्ह्यू बघा. आणि मित्रांनो समोर बघा वंदे भारतचा व्ह्यू. समोरून वंदे भारत जाते मित्रांनो. आयुष्यात मित्रांनो एखादा तरी छंद असावा लागतो, आणि तो छंद म्हणजे आपल्याला सह्याद्रीत फिरण्याचा आहे. इकडे सह्याद्रीत एक आपला खेकडं पकडला आहे रोहितने. उचल, बघू शकता मित्रांनो. डेंगू पण मोठा आहे मित्रांनो. सोनगिरी किल्ला हा एकदम सोपा ट्रेक आहे बघायला गेलं तर. एकदम सोपी पायवाट. 1-2 पॅसेज सोडले तर पूर्ण पायवाटच आहे. आणि मित्रांनो इकडे धुका बघा आलाय. थोडासा आता पॅसेज राहिला आपला कवर करायचा. 1-2-3 पावसाने आगमन झालं आहे. मित्रांनो आपल्याला समोर इथे वरती जायचं आहे. एक अजून 10 मिनिटाचा ट्रेक आहे. समोर जायचं आहे आपल्याला. मित्रांनो इकडे धुका बघा. हा ना वाट. मित्रांनो इकडे पूर्ण धुक्याची चादर आली आहे. आणि फायनली आपण टोकावर एक पाण्याच्या इकडे टाका आहे. आणि समोर इकडे महाराजांचं स्मारक आहे छोटंसं. आणि मित्रांनो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे छोटंसं. आणि आपला स्वराज्याची अनबन शान भगवा
आणि मित्रांनो इकडे आम्ही आता कॉफी बनवतो आहे आणि त्याच्यानंतर मॅगी बनवणार. आणि आचार्य आजचा रोहित आहे आपला. चालू नाही गेलं, चालू कर. तिघांना वाटलं बघ जाऊन दे थोडं. इकडे आता मी मित्रांनो कॉफी बनवणार आहोत. गरम करून ना बॉटल पावली तर असा जास्त आणलं पिशवी घेऊन धर धर थोडीशी टाक. बस सगळं येतं तुमचे घर दिसत झाला. तर ठेव. हां आणि मित्रांनो आता आपण इकडे कॉफी बनवतोय, त्याच्यानंतर मॅगी बनवणार आहोत. तुम्हाला दाखवतो. आणि आपला आचार्य आजचा रोहित. बंद कसं करतात? इकडे टाक त्या साईडला. काय काय आमचे कप कर, आमचे कप. आणि मित्रांनो इकडे आता आपली कॉफी बनवत आहे. सह्याद्री कॉफी पियायला या मित्रांनो. मित्रांनो इकडे सह्याद्रीतली कॉफी. फोन फिरव एकदा आणि मित्रांनो आता आम्ही मॅगी बनवतो आहे. बस सर्व आहे बंद. आणि मॅगीचा मित्रांनो आचार्य आता मी आहे. बघू कशी होते काय, कशी झाली तरी खाऊची का. मित्रांनो आता रोहित गेलाय आचार्य. आपल्याला काही जमत नाही. मित्रांनो आपला कचरा आपण घेऊन जाणार आहे सोबत. तुम्ही पण सह्याद्रीत फिरत असाल तर स्वतःचा कचरा स्वतः घेऊन जा घरी. बस मित्रांनो आमची इकडे मॅगी रेडी झाली आहे. बघू शकता. आता आम्ही थोड्या वेळ खाऊ. मित्रांनो मॅगी टेस्ट केली आहे, खूप छान झाली आहे. आणि रोहितला थँक्स बोलतो मॅगीसाठी. आणि मित्रांनो आता आपण खाली उतरतो आहे. आणि इकडे समोर हा खोपोलीचा परिसर आहे. समोर जो दिसतोय तो पूर्ण खोपोली.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.